विजय नावाचा एक साधा आणि प्रामाणिक शेतकरी रोजच्या सारखाच आपल्या शेतात काम करत होता। त्याला वाटले की आजचा दिवसही इतर दिवसांसारखाच असेल, पण नियतीनं त्याच्या नशिबात करोडो रुपयांची संपत्ती लिहिली होती। अचानक ट्रॅक्टरचा वेग वाढवला। विजयनं खाली उतरून पाहिलं, त्याला तेव्हा जमिनीतून बाहेर आलेला मोठा काळं हंडा दिसला। त्यानं हाताने ते हलवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो हंडा इतका जड होता की त्याला 1 इंचही हलवता आला नाही। विजयच्या डोक्यात अनेक विचार येऊ लागले। हा हंडा साधा नसून यात काहीतरी मौल्यवान वस्तू असणार याची त्याला खात्री पटली। शेजारच्या शेतात लोक काम करत असल्यानं कोणालाही कळू न देता त्यानं शांत डोक्यानं विचार केला। हंडा बाहेर काढण्यासाठी त्यानं तात्काळ ट्रॅक्टरला दोरी बांधली आणि तो हंडा बाहेर काढला। आजूबाजूला लक्ष नसताना त्यानं तो हंडा एका जुन्या गोंडपाटानं झाकला आणि शांतपणे घरी येऊन घरातल्या एका बंद खोलीत धान्याच्या पोत्यामागे लपवून ठेवला। हंडा लपवल्यावरही विजयच्या चेहऱ्यावरील चिंता आणि अस्वस्थता लपली नाही। त्याला सतत भीती वाटत होती की हे जर रहस्य उघड झालं तर सरकार खजिना जप्त करेल आणि आपल्याला काहीही मिळणार नाही। त्याची पत्नी राधानं त्याला खूप विचारलं। शेवटी विजयनं तिला त्या खोलीत नेलं आणि हंडा दाखवला। राधाचे डोळे विस्फारले, पण विजयनं तिला शांत केलं आणि कुणालाही न सांगण्याची ताकीद दिली। मात्र राधाच्या पोटात हे रहस्य जास्त दिवस राहिलं नाही। तिनं तिच्या शेजारच्या मैत्रिणींना सांगितलं आणि पाहता पाहता ही गोष्ट वाऱ्यासारखी संपूर्ण गावात पसरली। विजयच्या घरी गुप्तधनाचा हंडा असल्याची चर्चा लोक दबक्या आवाजात करू लागले। एके दिवशी दाढी करताना विजयच्या पाठीमागं लोक हळू आवाजात बोलत असताना त्याला कळलं की ही बातमी पसरली आहे। त्याला खूप भीती वाटली। त्याला वाटलं की आता पोलीस येतील, तहसीलदार येतील आणि हंडा जप्त करतील। त्याचवेळी त्याला लोकांनी केलेली एक कुजबूज आठवली। गुप्तधनाचे रक्षण करणारा एक राक्षस असतो जो बळी दिल्याशिवाय शांत होत नाही। त्यामुळे विजयला पोलिसांपेक्षाही जास्त भीती राक्षसाची वाटू लागली। त्याला वाटलं जर त्यानं आपल्या कुटुंबाला केलं तर काय होईल। या विचाराच्या वादळात विजयला आता एकच गोष्ट महत्त्वाची वाटत होती, ती म्हणजे कुटुंबाची सुरक्षा। हंडा आणि त्यातले पैसे त्याच्यासाठी गौण झाले। दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यानं मोठ्या धैर्यानं एक निर्णय घेतला। हा हंडा माझा नाही तर देशाचा आहे। यात जे काही आहे ते सरकारला देणंच योग्य आहे। तो हंडा घेऊन तहसीलदार कार्यालयात पोहोचला। विजयच्या प्रामाणिकपणाची गोष्ट ऐकून तहसीलदार आणि पोलीस अधिकारी तिथं जमले। त्यांनी हंडा उघडला आणि त्यात जे काही होतं ते पाहून सर्वांचे डोळे विस्फारले। सोन्या चांदीच्या मोहरा, नाणी आणि दागिने, करोडो रुपयांची संपत्ती होती। विजयनं प्रामाणिकपणे ती सगळी संपत्ती सरकारच्या हवाली केली। विजय एका रात्रीत करोडपती होण्याऐवजी प्रामाणिक माणूस राहिला। सरकारनं त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल खूप कौतुक केलं। नियमानुसार त्याला या संपत्तीच्या 5 ते 10% बक्षीस मिळणार होते, पण खरं बक्षीस त्याला तेव्हाच मिळालं जेव्हा त्यानं प्रामाणिकपणाची निवड केली।